नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला साहित्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये जसं शब्दशक्ती आणि अन्य संकल्पनांचं महत्त्व वाटतं, तसंच आपण भाषेचा नादरूप आणि भाषेची प्रमाणभाषा, भाषेची बोलीभाषा या सगळ्यांनी मिळून एक उत्तम स्वरूपाची साहित्य निर्मिती होत असते हे लक्षात घ्यावं लागतं। त्यामध्ये बोलीभाषेचा साहित्यामधल्या उपयोगाचं जे स्थान आहे, बोलीभाषेचा साहित्यातील उपयोग हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे की बोलीभाषेचा उपयोग काय। ललित साहित्याच्या बाबतीमध्ये बोलीभाषेचा उपयोग ही एक अत्यंत महत्त्वाची बाब ठरत असते। हे साहित्य ग्रंथगत असलं तरीही त्यात ग्रांथिक वळणाच्या भाषेचा अवलंब अयोग्य मानण्यात येतो, कारण ग्रांथिक वळणाची भाषा म्हणजे आपली जी पुस्तकी भाषा आहे, तर ही पुस्तकी भाषा आणि बोलीभाषा या दोन्ही संदेशवहनाचे कार्य करीत असल्या तरी त्यांचे स्वरूप हे भिन्न असते आणि त्याची परिणाम क्षमता किंवा त्याची परिणामकारकता ही भिन्न भिन्न असते। ग्रांथिक वळणाची भाषाशास्त्राच्या दृष्टीने एक योग्य भाषा असते, म्हणजे पुस्तकी स्वरूपाची भाषा ही भाषाशास्त्राच्या दृष्टीने योग्य आहे, कारण आपल्याला ते शास्त्र म्हणून अभ्यासायचं आहे। तिचे स्वरूप व्याकरण व भाषाशास्त्र यांच्या नियमांनी बद्ध असते। तिच्यात एक नेमक्या स्वरूपाचा ठराविकपणा परंपरेने आलेला असतो आणि तो मान्यही असतो। तिचे अस्तित्व ग्रंथापुरते मर्यादित राहिलेले असून तिचा लोकजीवनाशी असलेला जो संबंध आहे तो तुटलेला असतो। ती जास्त तात्विक झालेली असते, या उलट बोलीभाषेची असते। म्हणजे शास्त्र स्वरूपाची जी भाषा आहे ती जी आहे तात्विक झालेली असते, ती अपेक्षितही असते, तेवढी ती परिणामकारक ठरतेही, त्यामुळे ती मान्य होते। पण बोलीभाषेचे तसे नाही, बोलीभाषेचे याच्या अगदी उलट आहे। काय आहे तर रोजच्या जीवन व्यवहारात तिची सातत्याने योजना होत असल्यामुळे तिच्या ठिकाणी जीवनसापेक्ष लवचिकपणा व जिवंतपणा असतो। नानाविध म्हणजे विविध प्रकारच्या भावनांचे आरोह अवरोह आणि बोलणाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे विशेष पेलणे तिला सुलभतेने जमत असते। व्याकरणाच्या व भाषाशास्त्राच्या नियमांचे बंधन ती लीलेने उल्लंघू शकते आणि त्यामुळे तिच्या ठिकाणी मोठी भावनात्मक परिणामक्षमता येते। यामुळेच ललित साहित्याच्या दृष्टीने आवश्यक अशी गुणवैशिष्ट्ये फक्त आणि फक्त बोलीभाषेतच दिसून येतात। शैलीची म्हटली जाणारी जी विविधता आहे, म्हणजे शैलीचं, कोणत्याही भाषेच्या शैलीचं वैविध्य हे बंदिस्त ग्रांथिक भाषेत फारसं दिसत नाही, पण बोलीभाषेमध्ये मात्र ही विविधता दिसून येते। फडक्यांची जसं नासी फडके आहेत त्यांची जर कादंबरी किंवा मामा वरेरकरांची नाटकं यांचा कालावधी साधारण 1920 ते 1922, यानंतर एकदम जे साहित्य लक्षणीय ठरले ते केवळ बोलीभाषेच्या वापरामुळे असे सांगितले जाते। म्हणजे तुम्ही प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहासापासून अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासापर्यंतचा अभ्यास केला तर ह्याच्यामध्ये कुठे कुठे बोलीभाषेमुळे हळूहळू वळणं बदलत गेली हे आपल्याला दिसून येईल। प्रमाण मराठीतील बोलीचा ललित साहित्यात केला जाणारा वापर हा 1920 पर्यंतच मराठीमध्ये रूढ झालेला होता। अलंकारिक वळणाची ग्रांथिक भाषा राम गणेश गडकरी किंवा विष्णू सखाराम खांडेकर यांच्यासारख्या लेखकांनी योजली, पण तिचे स्वरूप जे होते ते कृत्रिम वळणाचे असून खुपणारे आहे याचीही नोंद त्या काळात समीक्षकांनी करून ठेवली। जीवनाचे दर्शन घडवू पाहणाऱ्या ललित साहित्यात प्रत्यक्ष जीवनाशी संबंधित असेच भाषेचे स्वरूप असले पाहिजे अशी ही साधी सरळ भूमिका होती आणि अशी भाषा म्हणजेच बोलीभाषा होय। वैचारिक अशा निबंध वाङ्मयात भाषेचे ग्रांथिक वळण अधिक शोभून दिसेल, पण ललित साहित्यात तसे दिसत नाही, हे म्हणणे कुणीही अमान्य देखील केलेले नाही। प्रामुख्याने बोलीभाषेचा मराठीत जो खल झाला, म्हणजे त्याविषयी जी चर्चा झाली, त्याचं जे मंथन झालं
तो प्रादेशिक लेखक लिहू लागले त्यावेळेला, जेव्हा प्रादेशिक लेखक लिहू लागले तेव्हा ती बोलीभाषा खऱ्या अर्थाने जिवंत आणि प्रवाही स्वरूपामध्ये साहित्यात अवतरली. मराठीच्या अनेक बोली आहेत आणि या बोलीतून लिहिले गेलेले साहित्य जेव्हा प्रकाशात येऊ लागले तेव्हा काही प्रश्न उपस्थित केले गेले. मुख्य प्रश्न होता तो ती साहित्यकृती समजून घेण्याचा. जसं वऱ्हाडी भाषा म्हणजे वऱ्हाडी बोली, मालवणी बोली, अहिराणी बोली किंवा खानदेशी बोली, या व्यतिरिक्त नागपुरी बोली, झाडी बोली, याबरोबरच मराठवाडा, कोल्हापूर जिल्हा, माणदेश या भागातील बोलींच्या आधारावर केवढे तरी मराठी ललित साहित्य उभे राहिलेले आपल्याला दिसते आजतागायत. बहिणाबाई चौधरी यांच्या अहिराणी काव्यरचनेने तर रसिकांना मुग्ध करून सोडलेले आहे. उद्धव शेळकेत किंवा आ ना पेडणेकर किंवा रारम बोराडे, व्यंकटेश माडगुळकर, आनंद यादव अशी या संदर्भात कितीतरी नावे सांगता येतील. आपल्या लेखनाद्वारे एक विशिष्ट भूप्रदेश वाचकांचा अनुभव विषय बनविण्याचा लेखकांनी जो प्रयत्न केला त्यात तेथील विशिष्ट बोली महत्त्वाचा घटक बनली. दलित साहित्यात सुद्धा या बोली विचारानेच महत्त्वाचे असे स्थान मिळवलेले आहे. आठवणींचे पक्षी या प्र. इ. सोनकांबळे यांच्या पुस्तकाला दया पवार यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात महार बोली संबंधीचे त्यांचे विवेचन मुळात पाहण्यासारखे आहेत. किंवा लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड किंवा दादासाहेब मोरे, रुस्तुम अचल खाम किंवा राजन गवस असे अनेक दलित लेखकांचे जे लेखन आहे त्यांच्या बोलींच्या दृष्टीने विशेष अभ्यासनीय आणि पृथगात्मक ठरलेले आहे आणि म्हणूनच ते साहित्य लोकप्रिय आणि प्रभावी ठरले. बोलीभाषेत सुद्धा एकच पथ्य सांगता येते ते म्हणजे ती त्या साहित्यकृतीचा एक अविभाज्य भाग म्हणून आली पाहिजे. केवळ बोलीसाठी बोली अशी भूमिका योग्य नाही. त्यामुळे साहित्यकृतीची कलात्मकता धोक्यात येऊ शकते. म्हणून साहित्यकृतीची कलात्मकता धोक्यात आणायची नसेल तर ती साहित्याचा बोलीभाषा ही साहित्याचा अविभाज्य घटक म्हणून जर आली तरच ती अत्यंत प्रभावी ठरू शकेल. अन्यथा ती बोलीसाठी बोली म्हणूनच आली, वरचेवर आली तर त्यामुळे कलात्मकतेला धक्का पोहोचू शकतो. याची जाणीव नेहमी रसिकांनी आणि निर्मात्यांनी दोघांनी हे ठेवणं गरजेचं आहे. नमस्कार.